समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। कोणत्याही मनुष्याने अतिस्वार्थ करू नये। अतिस्वार्थापोटी पाप कर्म केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतात असे मत हरिभक्त पारायण विजय शिंदे महाराज लोणीकर यांनी व्यक्त केले। वडूज येथील भाग्योदय नगर मध्ये रहिवासी मायनीचे सुपुत्र रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त शिक्षक तानाजीराव देशमुख यांचा प्रथम स्मृती दिन भजन कीर्तनाच्या निनादात साजरा करण्यात आला। यावेळी हरिभक्त पारायण विजय शिंदे महाराज लोणीकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले। यावेळी बोलताना हरिभक्त पारायण शिंदे म्हणाले, चांगल्या कार्याने माणूस दीर्घकाळ स्मरणात राहतो। जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवाला मृत्यू अटळ आहे। माणूस गेला तरी त्याची कीर्ती मागे उरते। माणसाने जीवनात आई वडील गुरूंचे उपकार फेडण्याचे काम करावे। शांती समाधान पाहिजे असेल तर जास्तीच्या आशा अपेक्षा करू नये। कार्यक्रमास प्राध्यापक बंडा गोडसे, महिला बाल कल्याणाच्या माजी सभापती सौ कल्पना मोरे, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणवरे, उद्योजक जनार्दन मोरे, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष नवनाथ जाधव, माजी उपनगराध्यक्ष संदीप गोडसे, नगरसेवक सचिन माळी, डॉक्टर महेश गुरव, डॉक्टर महेश माने, डॉक्टर विजय बर्गे, टी.के. देवकर, चंद्रकांत देशमुख, तानाजी वायदंडे, नामदेव देशमुख, मानसिंग देशमुख, जनार्दन देशमुख, सतीश चव्हाण, बाबू देशमुख, ए.के. माने, सौ शोभा वायदंडे, डॉक्टर माधुरी पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते। हरिभक्त पारायण विलास महाराज पडतरे, सुशांत महाराज लोणी, गायक राजू महाराज करवडीकर, भीमराव महाराज उंचीढाणे, दिगंबर महाराज शिंदे, वैभव महाराज सुतार, मृदुंग मणी इंद्रजित महाराज इंगळे, हर्ष महाराज फडतरे, वाकेश्वर आदींसह जाधववाडी येथील सेवा सूर्य आश्रम गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी कीर्तन साथ केली। निवृत्त केंद्र प्रमुख श्रीमती सुधा देशमुख, डॉक्टर विक्रम देशमुख, अजित देशमुख यांनी स्वागत केले। नवनाथ जाधव यांनी सूत्रसंचालन केले। पत्रकार धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले। बाबूराव देशमुख यांच्याविषयी मी बोललो जरी असलो तरी कीर्तनाच्या उत्तरार्धात एक बाप काय असतो आज मी बाप सांगणार आहे। आणि बोलणारच आहे आमचे आदरणीय नवनाथ सर। एक 5 मिनिटं या कुटुंबाविषयी सुद्धा तुम्हाला बोलायचं आहे। माझे मामा आदरणीय आता रिटायर झाले, परवा मोठा कार्यक्रम ज्यांनी सादर केला असे माझे मामा श्री आदरणीय विश्वंभर कृष्णराव रणनवरे, रोली प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक असून सातारा जिल्हा समितीचे अध्यक्ष असतील, गायनाचार्य राजूदादा आमचे करवडीकर, भीमराव महाराज उंचीठाणे, बाळू महाराज असतील, वैभव महाराज, सुशांत महाराज, आमचे आदरणीय ज्येष्ठ कीर्तनकार विलास महाराज फडतरे आहेत, आमचे गुरुकुलचे सर्व विद्यार्थी, आमचा हर्ष असेल, स्वप्नील असेल, सर्व मंडळी सर्वांना आणि ज्यांनी आपल्याला सिस्टीम दिली, आमची प्रिया डॉल्बी साऊंड सिस्टीम, किरण गोडसे, सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो आणि सेवेला आरंभ। कार्यक्रमात सगळ्यात एखादी मावशी असावी मोठी, म्हणून आमची मावशी बागल महाराज आहेत। कोणाचं नाव राव नाही, त्यांचं राहिलं होतं चव्हाण डॉक्टर, बरोबर का? सगळं जमलं का? शेवटचा अतिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची अभंग जगद्गुरु तुकोबांचे। आणि या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आपला शेवटचा दिवस गोड व्हावा असा वाटत असेल तर अंतकाळापर्यंत आपल्याला अट्टहास करावा लागतो, प्रयत्न करावा लागतो। मग प्रयत्न केल्यानंतर प्रयत्नांती महाराज सांगतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची आता निश्चिंत अगदी विसावा पावलेलोय। आता धडपड करायची काही आवश्यकता नाही। जगत पळत आहे, या जगतामध्ये स्थिर भगवान परमात्मा आहे। मी नेहमी सांगतो, अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवर यप्रयाति समद्भावम याती नास्ति तर संशय यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तन तमैवति कौन्तेय सदा तद्भाव भावितः। भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला काही श्लोकातून चिंतन करून सांगत असतो। पण जाऊ द्या, थोडस विषयांतर होईल, वेळ कमी आहे, पण मी चांगलं सांगणार आहे। शेवटचा दिवस गोड होण्यासाठी
प्रयत्न केला पाहिजे. आपल्या भारताचा चक्रवर्ती राजा होऊन गेला, त्याचं नाव आहे धृतराष्ट्र. ऐका बरं, मी शेवटचा दिवस म्हणतोय. धृतराष्ट्राने आयुष्यभर आपली फॅमिली, आपलं कुटुंब, 100 पुत्रांना नाही मार्गदर्शन करता आलं. असं आहे. संजयाला गीता म्हणजे दिव्य दृष्टी दिली होती. भगवान कृष्ण परमात्मा गीतोपदेश करताना संजय सगळं धृतराष्ट्राला सांगत होता. पण धृतराष्ट्र कधी कधी माणसं चांगलं सांगणाऱ्याचा ऐकत नाही. हा मोठा दोष आहे. धृतराष्ट्रानं गीतेकडे लक्ष नाही दिलं. ऐका, त्या धृतराष्ट्रानं पुत्र स्नेह मोहितू, माझ्या मुलांचं अस्माकं तु विशिष्ट आहे त्यांनी बोध धियोत्तमा. गीतेच्या आरंभी असे श्लोक आले ते. पांडव सगळी गीता आपल्याला ऐकता येणार नाही. आपल्याला गीता ऐकाय हुशार होता संजय आलं पहिल्या श्लोकात. मग गीतेचा पहिला श्लोक आहे कोणता? धृतराष्ट्र वाच्य. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, बोला मोठ्यानं. न विद्यान तपोन दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्मा ते मृत्यू लोके भूभार भूता मनुष्य रूपेण मृगांशरन्ति. समाजाचं ऋण आहे. मी मोठ्या धाडसानं का सांगणार आहे आज ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पुढे आदर्श घालून दिलेला आहे. राजा व्हावा, छत्रपती सारखा राजा. अरे राम राम राम. तरी सांगतोय का, सध्या धडपड चालू आहे. तृष्णा, शांती कधी? घर बांधल्यावर, माळ्या बांधल्यानंतर, गाड्या घेतल्यानंतर कधी शांती आहे. आता एका शांती पाहिजे असेल ना, तिने पावलो विसावा कुंडल्या धावा तृष्णेची कवतो कवाटे झाली यावेचाच नाममंगळ. आता एकदम अभंग 2च मिनिटात सांगतो. काय अट्टहास तुकोबारांनी केला? यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड होण्यासाठी. आता निश्चिंतीने पावलं विसावा. विसावा संतांच्या ठिकाणी आहे. कृष्णानाम आशा संपवायची असेल तर प्रयत्न केला पाहिजे. यासाठी केला होता अट्टहास. कशासाठी अट्टहास? भगवान परमात्म्याला आनंद कवतुक वाटे आणि नाम मंगळाचे तिने गुणे ते पवित्र नाम कंठामध्ये धारण करण्यासाठी अट्टहास केला. आणि शेवटी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बास आता ज्याच्या बरोबर मी विवाह करणार आहे, आयुष्यभर त्याच्याबरोबर दिवस काढणार आहे, खेळीमेळी वातावरणात करायचे, याच्यासाठी अट्टहास केला. अभंगाचं जय हो.
टाळ्या वाजवायचं. जगद्गुरु तुकोबराया आढळरायाच्या प्रथम चरणात सांगतात, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड होण्याचा. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.